नर्मदे हर या ठिकाणी बघा आपण आहे ना आता आहे ना एक शिवनी नर्मदे हर शिवनी गाव आहे. या ठिकाणी शिवनी टोला पुढे आहे आणि हे शिवनी गाव आहे. संपूर्ण या गावामध्ये नर्मदा मैया किनारे वसलेलं गाव आहे या ठिकाणी. आणि एक सुंदर असं गाव आहे आणि ह्या सुंदर अशा गावामध्ये आमची आजची आहे ना रात्रीची विश्राम व्यवस्था होती. त्याच ठिकाणी आपल्याला जर पाहिलं तर इथं जे रामराम घाट आहे हा या घाटाकडे जायला हा रोड आहे. आणि याच ठिकाणी ना आपण जरा इथे आहे ना एक सिद्धधाम रामराम घाट हे मंदिर आहे. मंदिराचं आपण हे जय हनुमानजी आहे. हनुमानजीचं दर्शन घेऊन आपण आपल्या परिक्रमेची सुरुवात करत आहे आजच्या. आणि हा जो रामराम घाट आहे ना इथं रामकुंड म्हणजे ना पूर्ण कल्पावली असल्यामुळे ना इथं एक 5 ते 6 वर्षे झालेत नवीन आहे घाट आहे. आणि इथे हे जे गाव आहे ना हे संपूर्ण गाव आहे ना आपल्याला आहे ना परिक्रमावासी यांना सेवा देत असते या ठिकाणी. आणि सदावर्त बी आहे आणि नर्मदे हर आणि हे सर्व इथं परिक्रमावासी असे बसलेले असतात या ठिकाणी. इथं आत्ता आहे ना यांची ना पूजा चालू आहे. आणि याच ठिकाणी एक पिंपळाचं झाड आहे तर हे आणि इथे एक धुनी चालू असते नर्मदे यार नर्मदे यार. हे बघा ह्या ठिकाणी असं इथे बसलेले असं परिक्रमावासी नर्मदे हर नर्मदे हर. तर हेच आपलं आपण आहे ना घाटाचं पण दर्शन देणार आहे तुम्हाला या ठिकाणावरून. आणि हे संपूर्ण गाव आहे ना हा घाटाकडे जाण्यासाठी मार्ग आहे. तर हे हा मार्ग आहे घाटाकडे जाण्यासाठी. तर आपण मार्गाकडे जाऊया नर्मदे नर्मदे या ठिकाणी बघा आपल्याला आहे ना आपण रामराम घाटला आहे ना जाण्यासाठी हा आहे ना शिवनी गाव आहे. हे शिवनी टोला दक्षिण तटावरती आहे ना जो तुम्हाला बोललो ना रामराम घाट हे ना 4 ते 5 वर्षे झाले तिथे छोटं रामकुंडावरून आहे ना रामराम घाट नाव. आणि हे कल्पवलीमध्ये सुद्धा आहे ना ह्या घाटाचं नाव आहे कल्पवली. तर हा असा घाट आहे नर्मदा मैयाचं आपण दर्शन घेऊ शकता. बऱ्याच दिवसांनी नर्मदा मैयाचं दर्शन झालेलं आहे. बराच दिवस झाले तर नर्मदा मैयाचे दर्शनासाठी आम्ही काल आहे ना जवळजवळ आम्ही 35 किलोमीटर अंतर पार करून आलो तर नर्मदा मैयाच्या दर्शनासाठी नर्मदे. तर या ठिकाणी आम्ही आत्ता आहे ना धुवाधार हे सगळ्यात सुंदर असं पवित्र ठिकाणी. आणि दुसरं म्हणजे ते ना पर्यटन स्थळ पण आहे कारण भरपूर पर्यटन लोक हे आहे ना धुवाधार पाहण्यासाठी आहे ना आपल्या इंडियातून म्हणलं तरी लोक येत असतात. कारण भरपूर मोठं तिथं आहे ना एवढं आपण धुवाधार म्हणजे दुसरं जर बोलायचं म्हणजे आहे ना तर सांगायचं तुम्हाला जर तर आपण हे पावसाळ्यामध्ये जर डोंगरावरून आपण जे झरणे येतात ना मोठमोठे तर त्या टाईपचं आहे धुवाधार. तर आपल्याला असं सरळ खाली जाऊन तर आपल्याला असा हा मार्ग आहे या ठिकाणी जर पाहिलं तर असं नर्मदा परिक्रमा मार्ग दक्षिण तटावरून आपण ओंकारेश्वरकडे चाललेलो आहे. तर किनारा मार्ग हा नर्मदा मैयाचा संपूर्ण किनारा आहे. आणि ह्या किनाऱ्यानेच आपल्याला जाण्याचा मार्ग आहे धुवाधार या ठिकाणी जाण्यासाठी. आणि एकदम सुंदर किनारा आहे आणि पगदंडी आहे या ठिकाणी जर पाहिलं तर. आणि आपण असा या मार्गे हे पहा तो बघा नर्मदा मैयाचं आपण सकाळी सकाळी दर्शन पण घेऊ शकता या ठिकाणी. आणि दर्शन घेऊनच आपल्याला आहे ना बरोबर पगदंडी पकडायची आणि पगदंडीने आपल्याला धुवाधार या ठिकाणी जायचं आहे. आणि हा असा एक मार्ग आहे या ठिकाणी जर बघा हा नर्मदा मैयाचं किती सुंदर असं रूप आहे या ठिकाणी जर पाहिलं तर. आणि आपण या ठिकाणी बघा हे सुंदर असं रूप आहे नर्मदा मैयाचं. असं एकदम नर्मदा मैया कशी आलेली आहे. आणि सर्वात मोठी बाल रूपातून कितीतरी मोठी तुम्हाला सर्व आम्ही जे दाखवत आलो आहे ना कितीतरी ठिकाणचं दाखवत आलो या ठिकाणी जर पाहिलं तर बाल रूपातून अशी मोठी होत चाललेली आहे. हा जो रामघाट आहे हा शिवनी दक्षिण तटावर आहे. शिवनी टोला आपण म्हणतो शिवनी गाव म्हणतो या ठिकाणी. या ठिकाणावरूनच
आपण चाललेलो आहे हे बघा या ठिकाणी. हे असं धुवाधारला चाललेलो आहे. हे नर्मदा मैया किनारी आम्ही आणि किनाऱ्यावरूनच आमची परिक्रमा चालू. असे बरेच दिवस झाले परिक्रमा चालू आहे आणि आमच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला संपूर्ण दाखवणार हा किनारा. तर आमची ही पगदंडी आहे. ह्या पगदंडीने आम्ही चाललेलो आहे या ठिकाणी. तर हा रामराम घाट बोलतात त्याला. तर इथे काल जे आहे ना इथे ना हे स्नान केलेलं ते काल आम्ही जे स्नान केलं आपण त्याला एक गिराण म्हणजे गिराण हा अरे सर्व काढा. तर आपल्याला आहे ना आता आपल्याला ज्यावेळेस चांगलं सुंदर असं हे शिवलिंग आहे बघा. हे नर्मदा मैयाच्या बरोबर किनारे प्रत्येक किनारी आहे ना जर पाहिलं तर असे शिवलिंग असतात. असे नर्मदा मैयाची हर कंकर में हर पत्थर में शिवलिंग रहता है ना. ऐसा एक नर्मदाच्या तटावरती हे या ठिकाणी जर पाहिलं तर असं हे घाटाचं असं आपण जर लांबून पाहिलं नाही बघा असं घाट आहे. आणि असं येण्याचा असा हे मार्ग आहे या ठिकाणी बघा. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. नर्मदे हर या ठिकाणी बघा आपण रामराम घाट या ठिकाणावरून शिवनी गावावरून आपण आहे ना धुवाधार या ठिकाणी चाललेलो आहे. जे ठिकाणी हां हां हो धुवाधार आहे. तर एकदम सुंदर असं ठिकाण आहे हे जे आम्ही सकाळी चाललेलो आहे. तर हा नर्मदा परिक्रमा मार्ग आहे बघा. त्याचा सुंदर मार्ग आहे आणि जाण्यासाठी पण काही प्रॉब्लेम नाही आहे. किनारा मार्ग दक्षिण तट ह्या ठिकाणावरून दक्षिण तट आहे. भरपूर असं हे ठिकाणी सुंदर असं ठिकाण आहे नर्मदा मैयाचं. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर या ठिकाणी बघा आपण नर्मदा परिक्रमा मार्ग आपण दक्षिण तटावर आहे. दक्षिण तटावरून सुंदर असं तुम्हाला ठिकाण जे दाखवतोय ते बघा ना. इथे आपण चाललो धुवाधार या ठिकाणी किती सुंदर दिसते. हा नर्मदा परिक्रमा दक्षिण तटावरून आपण तुम्हाला दाखवतोय. आणि हे रामराम घाटवरून पुढं निघालो आहे आम्ही. तिथं तिरसूल भेद पण लागणार आहे. तिरसूल भेदवरून आहे ना पुढे जाणार आपण. किती सुंदर असं ठिकाण आहे या ठिकाणावरून पाहिलं तर. हे बघा नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर असं जाण्याचा मार्ग आहे. या मार्गे चालू आहे असं असा मार्ग आहे बघा या ठिकाणी. हे याच्यातून जायला लागतं नर्मदे हर नर्मदे हर या ठिकाणी बघा धुवाधार नर्मदे हर नर्मदे हर या ठिकाणी बघा आपण नर्मदा परिक्रमा मार्ग हा किंवा दक्षिण तटावरती धुवाधार या ठिकाणी चालले. नर्मदा मैया या ठिकाणी असे झालेले आणि सर्व खडक फोडून गेलेले. आपण जे पाहिलं नर्मदा मैया जे 7 पर्वतामधून आहे ना फक्त मेहकल पर्वतामधून उगम पावलेली आहे नर्मदा मैया. आणि 7 पर्वत हे नर्मदा मैयाला साथ देतात आणि 7ही पर्वताला फोडून थोडून नर्मदा मैया ही चाललेली आहे बघा. असा आपल्याला ह्याच्या इथे सुद्धा छोटे झरणे जे असतात ना पवित्र असे झरणे नर्मदा मैयाला मिळतात. आणि या ठिकाणी आम्ही हा छोटा झरणा पार करून चाललेलो आहे. आणि हा छोटा झरणा पार करून इथं कुंड तयार झाले आणि असा छोटा या खडकातून हा झरणा चाललेला आहे. आणि असा या खडकातून झरणा चालून नर्मदा मैयाला मिळतोय. नर्मदा मैयाला एक शेजारीच्या झरण्याचा संगम आहे. आणि असा हा मार्ग आहे जाण्याचा आमचा. दक्षिण तटावरून रामघाटवरून निघालो आहे आम्ही. शिवनी टोला शिवनी गाव या ठिकाणी थांबलो होतो. आणि असा मार्ग आहे जाण्याचा. थोडासा जंगल नर्मदा मैया जंगल मार्ग नसून हा किनारा मार्गच आहे. एक नर्मदा मैया इथे समोर आहे. अशी नर्मदा मैया वाहत असते. आवाज येतो खडखड खडखड. हे बघा या ठिकाणी समोर नर्मदे हर नर्मदे हर.